डेकोरेशनची टीम आलेली पाहून वैशालीताईंनी मालतीताईंना बोलावून घेतले. मालतीताई लगेच येऊन त्या टीम लीडरशी बोलू लागल्या. डेकोरेशनचे एकदम छान व्हायला पाहिजे. 30 वर्षानंतर पटवर्धन परिवारात लग्नाचा कार्यक्रम होत आहे. टॉप बिझनेसमॅनला शोभेल असेच डेकोरेशन व्हायला पाहिजे. कुठलीही कमी असायला नको. अशा सर्वांना सूचना देऊन मालतीताईंनी टेबलवर बसलेल्या इंद्राकडे नजर फिरवून पाहिले. व्हाईट शर्ट, ब्लॅक ब्लेझर आणि पॅन्ट घालून तो बसला होता. उद्या तुमची एंगेजमेंट आहे आणि तुम्ही आज ऑफिसला जात आहात. हे अजिबात चालणार नाही. आज तुम्ही घरीच थांबायचे. मालतीताईंनी जणू काही फरमानच काढले. आई, एंगेजमेंट उद्या आहे, आज नाही. इंद्रा वैतागतच बोलला. आज सकाळपासून तो नाराज होता. त्याला रात्रीचे राधाबरोबरचे क्षण आठवत होते आणि त्याला आज राधाला भेटायचे होते आणि तेही झाले नाही म्हणून तो जास्तच वैतागला होता. त्यात उद्याची एंगेजमेंट म्हणून तो अजूनच बेचैन झाला होता. त्याला स्वतःच्या निर्णयावर पश्चाताप होऊ लागला होता. बेचैन होऊन त्याने आपले डोळे मिटले. डोळे झाकताच त्याला राधाचा सुंदर चेहरा आठवला आणि ओठांवर तिच्या नरम ओठांचा स्पर्शही जाणवला. तो आता अस्वस्थ होऊ लागला होता. आई, मी आज ऑफिसला जात आहे. उद्या एंगेजमेंट आहे तर उद्या घरी राहील, असे म्हणून तो टेबलवरून उठला. इंद्रा, आईने थोडी रागातच इंद्राला हाक मारली. काही गरज नाही घरी थांबण्याची. आपण ऑफिसमध्येच एंगेजमेंट करून घेऊ, असे बोलून मालतीताईंनी चेहऱ्यावरती नाराजी दाखवली. इंद्राने आपल्या भुवयात ताणून मालतीताईंकडे पाहिले. इंद्रा, आम्ही बोललो म्हणजे बोललो. तुम्ही ऑफिसला जाणार नाही म्हणजे नाही. मालतीताई पुन्हा ओरडल्या. शेवटी इंद्राचा नाईलाज झाला आणि तो तसाच आपल्या रूममध्ये जाऊन बसला. रूममध्ये येताच रागात आपले ब्लेझर काढून फेकले. हा राग ऑफिसला न जाता येण्याचा होता की राधाची आठवण येत होती हा होता, हे आता देव आणि इंद्राच जाणो. शर्टच्या स्लीव्ज फोल्ड करून तो बेडवर बसला. लगेच जॅकला फोन करून घरीच येण्यासाठी सांगितले आणि लॅपटॉप काढून काम करत बसला. हॉस्टेलवरती आल्यापासून राधा आज नाराज होती. तिच्यासोबत जे झाले ते आठवून ती दुःखी होत होती. तिच्यासोबत जे घडले ते कोणी केले हे तिला माहीत नव्हते म्हणून ती जास्त दुःखी झाली होती. इंद्राच्या स्पर्शात ती पण विरघळून चालली होती, परंतु अनोळखी माणसासोबत हे सगळे घडले म्हणून तिला दुःख झाले होते. खरं तर त्याच्या स्पर्शात तिला वासना जाणवली नव्हती. खूप दिवसांचे घट्ट प्रेम असल्याचीच भावना होती ती, परंतु असे कोणत्याही अनोखी पुरुषाबरोबर हे घडले म्हणून ती नाराज झाली होती. राधा, नक्की काय प्रॉब्लेम आहे? मी श्रेयाच्या घरून आल्यापासून पाहते. तू दुःखी दिसत आहेस. काय होत आहे? तुला काही त्रास होतोय का? असे बोलून रुचाने तिच्या गळ्यावरती हात ठेवला, परंतु तिला ताप नव्हता. राधाने लगेच बळजबरीची स्माईल दिली. नाही रुचा, कुठे काय? मी तर एकदम ठीक आहे, असे बोलून तिने विषय संपवला. थोड्याच वेळात त्या तयार होऊन कॉलेजला पोहोचल्या. आज श्रेया आणि वेदिका कॉलेजला येणार नव्हत्या, त्यामुळे राधाला त्यांच्याबद्दल विचारता येणार नव्हते. त्यामुळे कॉलेजवर आल्यावर ती पुन्हा नाराज झाली. राधा आणि रुचाला एंगेजमेंटसाठी श्रेया आणि वेदिकाने निमंत्रित केले होते. आम्ही कोणतेही कारण ऐकून घेणार नाही. तुम्हाला उद्या यायचेच आहे, असे ठणकावून सांगितले होते. त्यामुळे या दोघींचे एंगेजमेंटला जाण्याचे ठरले होते. उद्या जाणारच आहोत तर श्रेयाशी उद्याच बोलू, असा विचार करून राधाने
कालचा विचार डोक्यातून काढून टाकला. शनाया एंगेजमेंटची तयारी करण्यात बिझी होती. तिची आज पार्लरची अपॉइंटमेंट होती. ती पार्लरला चालली होती. शनायाने इंद्राला फोन लावला. फोन वाजून आत्ता बंद होणार तोच शेवटच्या रिंगला इंद्राने फोन रिसीव केला. हॅलो. त्याचा भारदस्त आवाज शनायाच्या कानात पडला. शनाया. हॅलो बेबी, हाऊ आर यू? आय मिस यू सो मच. फायनली उद्या आपली एंगेजमेंट होणार. आय लव यू बेबी. मी या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहिली आहे आणि तो क्षण उद्या फायनली येणार आहे, असे बोलून शनायाने एक स्माईल केली. इंद्रा तोंडात पुटपुटला. शनाया एंगेजमेंटबद्दल भरभरून बोलत होती आणि इंद्रा फक्त ऐकत होता. ऐकत होता की कोणत्या विचारात होता ते फक्त इंद्रालाच माहीत. इंद्रा काहीच रिप्लाय देत नाही हेही अतिउत्साहात शनायाच्या लक्षात आले नाही. थोड्या वेळासाठी शनायाला कोणीतरी तिच्या मागावरती असल्यासारखे वाटले, परंतु हा तिचा भास असावा असा विचार करून तिने ते दुर्लक्ष केले आणि पार्लरमध्ये पोहोचली. पटवर्धन हाऊसमध्ये एंगेजमेंटची तयारी जोरात चालू होती. डेकोरेशन तर पूर्ण झालेच होते. केटरिंगवाले, लाइटिंगवाले सर्व टीम्स जोमाने एंगेजमेंटची तयारी करत होत्या. वैशालीताई सर्वांना इन्स्ट्रक्शन देत होत्या. त्यांच्या डोक्यात राहून राहून मायरा म्हणजेच वैशालीताईच्या भावांची मुलगी येत होती, परंतु त्यांनी तो विषय थोडा बाजूला ठेवला. जगदीशरावांनी सर्व पाहुण्यांना उद्याच्या एंगेजमेंटचे निमंत्रण दिले होते. सदाशिवरावांनीही सर्व बिझनेस पार्टनर्सना बोलावले होते. यांच्यामध्ये शर्मालाही निमंत्रण पोहोचले होते. तर येत आहे ना एंगेजमेंटला? आज तिने लिंबू कलरची साडी घातली होती. एकदम पातळ आणि ट्रान्सपरंट अशी ती साडी, ज्यावर बॅकलेस ब्लाऊज तिने घातला होता. नेटेड स्लीव्ज असलेला तो ब्लाऊजमधून तिचे गोरेपान दंड बारीक पण अगदी सुंदर दिसत होते. लांब सडक काळेभोर केस कमरेपर्यंत मोकळे सोडले होते. ती त्याला पाठमोरी उभी होती. तिची ती परफेक्ट फिगर त्याला आकर्षित करत होती. तो तिच्या मागे जाऊन उभा राहिला आणि त्याने तिचे केस एका बाजूने पुढे केले. त्याच्या थंड बोटांचा स्पर्श तिच्या गोऱ्यापान पाठीवर होताच ती शहारली. त्याने आपले ओठ तिच्या मानेवर ठेवले. तिच्या तोंडून उद्गार निघाला. तिच्या आवाजाने तो बेभान झाला होता. तो आपले पूर्ण भान हरवून गेला आणि तो आणखी जास्त पॅशनेटली ओठ तिच्या मानेवर फिरवू लागला. त्याच्या ओठांचा स्पर्श मानेवर गळ्यावर होताच ती आणखी शहारली. तिने आपल्या साडीचा पदर गच्च हातात धरला होता आणि इंद्रा बेभान होऊन तिच्या गळ्यावर, मानेवर, उघड्या पाठीवर आपल्या प्रेमाची मोहोर उमटवत होता. त्याने तिला फिरवून सरळ उभे केले. त्याचे ओठ अजूनही तिच्या उघड्या गोऱ्या गळ्यावर फिरत होते. तो तिच्या चेहऱ्यावर झुकणार तेवढ्यात धपकन जोराचा आवाज झाला आणि तो बेडवरून खाली पडला. इंद्रा खडबडून जागा झाला. पुन्हा तेच स्वप्न पडले होते. आजही त्याला तिचा चेहरा पाहता आला नव्हता. त्याने तो पुन्हा अस्वस्थ झाला. उठून बेडवरती बसत त्याने घड्याळात पाहिले तर 5:30 वाजले होते. तो तसाच जिममध्ये गेला. जिम करत असताना त्याला राहून राहून ते स्वप्न डोळ्यापुढे येत होते. त्याच्या कानावरती बाहेरून काही आवाज पडत होते. त्याची एंगेजमेंट आज असल्याने रात्रभर लगबग चालू होती. तेच आवाज कानावर पडत होते. इंद्रा, चला आज एंगेजमेंट आहे, तो स्वतःशीच बोलला आणि आंघोळीसाठी निघून गेला. थोड्याच वेळात तो आंघोळ करून खाली हॉलमध्ये येऊन बसला.
इंद्रा खाली येताच मायरा, जी आत्ताच त्याच्या एंगेजमेंटसाठी आली होती, ती पटकन येऊन इंद्राच्या गळ्यात पडली. इंद्रा, तू मला सोडून एंगेजमेंट करत आहेस? ती लाडात येऊन इंद्राला बोलली. तसा सगळीकडे एकच हशा पिकला. सगळ्यांच्या हसण्याने आवाज कानावर पडताच इंद्रा गडबडला आणि त्याने तिला पटकन बाजूला केले. आईला रूममध्ये कॉफी पाठवण्यासाठी सांगून तो पटकन रूममध्ये येऊन बसला. इंद्राने ब्रेकफास्ट रूममध्येच केला. साधारणतः 12:30 वाजताचा मुहूर्त एंगेजमेंटसाठी काढला होता. ब्रेकफास्ट करून तो पुन्हा लॅपटॉप घेऊन काम करत बसला. गुड मॉर्निंग सर, त्याच्या रूममध्ये एंटर करत जॅकने विश केले. इंद्राने नजर वर करून त्याच्याकडे पाहिले आणि गुड मॉर्निंग म्हणत नजर खाली केली. एंगेजमेंटच्या दिवशी पण हा काम करत बसलाय. याला काही फिलिंग्स आहेत की नाही? जॅक स्वतःच्याच मनाशी बोलला. फिलिंग्स असत्या तर शनायाबरोबर एंगेजमेंट केली नसती. इंद्रा जॅककडे पाहत बोलला. ओ गॉड, बॉसला मनातले पण ऐकायला येते काय? जॅक पुन्हा मनात बोलला. इंद्राने पुन्हा एकदा जॅककडे पाहिले आणि एक छोटीशी स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आली. राधा आणि रुचा इंद्राच्या घराच्या बाहेर पोहोचल्या होत्या. राधाने श्रेयाला कॉल करून पुन्हा एकदा ॲड्रेस कन्फर्म करून घेतला. पटवर्धन निवासाचे एवढे मोठे गेट बघूनच दोघी घाबरल्या होत्या. आपण चुकीच्या ॲड्रेसवर आलो की काय असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा श्रेयाला कॉल करून ॲड्रेस कन्फर्म केला. गेटमधून आत येताच वॉचमनने त्यांना थांबवले. श्रेयाला कॉल करताच वॉचमनने त्या दोघींना आत सोडले. गेटमधून आतमध्ये येताच दोघींचे डोळे मोठे झाले. एवढा मोठा बंगला त्या पहिल्यांदाच पाहत होत्या. एका दिवसांपूर्वी त्या इथे आल्या होत्या, परंतु तेव्हा त्या पाठीमागच्या गेटमधून आणि तेही रात्रीची वेळ असल्यामुळे यांना घराच्या भव्यतेची कल्पना आली नव्हती. जवळजवळ 1-2 एकरभर पसरलेला तो बंगला नव्हे, राजमहलच होता. आतमध्ये प्रवेश करताच समोर मोठे रंगीबिरंगी रंगाचे पाणी उडवणारे कारंजे त्यांच्या दृष्टीस पडले. गेटच्या आतमधून सर्व कंपाऊंडच्या बाजूने मोठी मोठी फळझाडे, फुलझाडे दिसत होती, जी त्या बंगल्याची शोभा आणखीनच वाढवत होती. मोठा असा लॉन दूरवर पसरलेला दिसत होता, जिथे आत्ता एंगेजमेंटसाठी स्टेज उभारले गेले होते आणि समोर मोठ्या जागेमध्ये बसण्याची अरेंजमेंट केलेली होती. पूर्ण महाल फुलांनी सजवलेला दिसत होता. त्याच्यावरती लाइटिंग्सही दिसत होत्या. तो नजारा पाहून राधा आणि रुचा अवाक झाल्या होत्या. एवढे मोठे घर त्यांनी फक्त मूव्हीमध्येच पाहिले होते. त्या ऑकवर्ड होत आतमध्ये आल्या. ते घर पाहून त्यांना स्वतःची जागा समजली होती. बिचकतच त्यांनी घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच मोठी मोठी झुमरे, इम्पोर्टेड सिटिंग चेअर्स, शोभेचे अँटिक पीस, भिंतीवर लावलेल्या महागड्या पेंटिंग्स, हे सर्व पाहून राधा आणि रुचा अस्वस्थ झाल्या होत्या. श्रेया आणि वेदिका किती मोठ्या घरातून आहेत याची त्यांना कल्पना आली होती. शेवटी वैशालीताई त्या दोघींना पाहून पुढे आल्या. कोणाला भेटायचे आहे? त्या दोघींकडे खालपासून वरपर्यंत पाहत वैशालीताईंनी विचारले. श्रेया आणि वेदिकाने बोलावले आहे. आम्ही त्यांच्या क्लासमेट आहोत. त्यांना बोलवता का जरा? रुचा बोलली. या मैत्रिणींना वैशालीताई पहिल्यांदाच पाहत होत्या. आत्तापर्यंत त्यांच्या खूप मैत्रिणी घरी येत असत, पण त्या मॉडर्न असायच्या. एवढ्या साध्या मुली पाहून वैशालीताईंनाही प्रश्न पडला.
या खरंच श्रेया आणि वेदिकाच्या मैत्रिणी आहेत का, म्हणून त्यांनी श्रेया आणि वेदिकाला खाली बोलावून घेतले. थोड्याच वेळात त्या दोघी खाली आल्या. राधा आणि रुचाला पाहून त्यांना मिठी मारली. वैशालीताई लगेच तेथून निघून गेल्या. राधा आणि रुचाला बसायला सांगून त्यांनी नोकरांकडून पाणी मागवले आणि त्याच्यासाठी चहा नाश्ता आणण्यासाठी सांगितले. थोड्याच वेळात नोकर त्यांच्यासाठी चहा नाश्ता घेऊन आला. चहा नाश्ता होताच श्रेया आणि वेदिका त्या दोघींना स्वतःच्या रूममध्ये तयारी करण्यासाठी घेऊन गेल्या. इंद्राची एंगेजमेंटची तयारी पूर्ण झाली होती. तो ब्लेझर घालून एंगेजमेंटसाठी तयार होता. इकडे या दोघी तयार झाल्या होत्या. राधा आणि रुचालाही या दोघींनी साड्या घालून तयार केले होते. मेकअप एकदम परफेक्ट झाला होता आणि आत्ता फक्त हेअरस्टाईल बाकी होती. हेअरस्टायलिस्ट आत्ताच खाली आली होती. राधा, त्या हेअरस्टायलिस्टला वरती घेऊन ये ना प्लीज, श्रेया आपल्या साडीच्या निऱ्या नीट करत बोलली. ओके म्हणत राधा रूमच्या बाहेर पडली. थोडी पुढे येताच कोणाच्या तरी अंगावरती जाऊन ती आपटली. त्याने पटकन तिच्या पाठीवरती हात ठेवून तिला पडण्यापासून सावरले. इंद्रा मोबाईलमध्ये बघून रूमच्या बाहेर पडत होता आणि राधा जी हॉलकडे पाहत जात होती. दोघांचेही लक्ष नसल्यामुळे अचानक एकमेकांवर जाऊन आपटले. आऊच! राधा जोरात ओरडली आणि आपले डोळे बंद केले. ती भारदस्त छातीवर जाऊन आपटली होती. त्याच्या छातीवर आपटून ती 2 इंच मागे गेली. पुन्हा त्याने तिला मागून हात लावून सावरले. इंद्राच्या हाताचा स्पर्श पाठीला होताच राधाला 2 दिवसापूर्वीचा स्पर्श आठवला. हो, हा तोच स्पर्श होता. राधाच्या मनाने कौल दिला. तिने पटकन डोळे उघडून समोर पाहिले, परंतु तिच्या डोळ्यावरती पूर्ण केस आले होते, त्यामुळे तिला समोरील दिसत नव्हते. इंद्रालाही तो स्पर्श ओळखीचा वाटला. त्याने तिच्या कपाळावर बोट ठेवून तिचे समोर आलेले केस एका बाजूला केले. तिला पाहून इंद्रा पुन्हा एकदा भान हरपून गेला. तो आता राधाच्या डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा हरवला होता. समुद्रासारखे गहिरे डोळे इंद्राला तिच्यामध्ये अडकण्यास भाग पाडत होते आणि तो तिच्यात आणखीनच गुंतत चालला होता. त्याची नजर आता तिच्या डोळ्यावरून तिच्या पूर्ण चेहऱ्यावर फिरू लागली. पुन्हा त्याची नजर तिच्या डाळिंबासारख्या रसरशीत ओठांवरती जाऊन थांबली आणि इंद्रा भानावर आला. आपण किती वेळ असे उभा आहे हेही त्याला समजले नाही. राधा इंद्राला पाहून हँग झाली होती. तिला त्याच्याशी काय बोलावे हेच समजत नव्हते. आपल्या संस्थेचा हेड आहे एवढेच तिच्या डोक्यात होते, त्यामुळे ती स्टॅच्यू बनून थांबली होती. ती भानावर आली अन पटकन त्याच्यापासून बाजूला झाली. सॉरी सर, माझे लक्ष नव्हते, मला माफ करा, चुकून येऊन धडकले, राधा शांतपणे बोलली. पण इंद्रा भानावर कुठे होता? तो तर राधामध्ये हरवून गेला होता. राधाने सॉरी म्हणूनही इंद्रा काहीच बोलला नाही. तो फक्त तिच्याकडे पाहण्यात मग्न होता. सॉरी सर, राधा पुन्हा जरा मोठ्या आवाजात बोलली. इंद्रा तिच्या आवाजाने भानावर आला. सॉरी, माझे पण लक्ष नव्हते. तो तिच्याकडे बघतच बोलला. सर, तुम्ही पण एंगेजमेंटसाठी आला आहात का? तुम्हाला पण श्रेया आणि वेदिकाने बोलावले आहे का? राधाने निरागसपणे इंद्राला विचारले. ते ऐकून इंद्रा जोरात हसला. पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावरती एवढी मोठे हसू आले होते. सिरियसली? हे माझे घर आहे आणि एंगेजमेंट ही माझीच आहे. तुमचे घर म्हणजे? हे तर श्रेया आणि वेदिकाचे घर आहे. ती पुन्हा निरागसपणे बोलली. श्रेयाचे नाव काय आहे? श्रेया पटवर्धन, राधा लगेच बोलली. ओके,
माझे नाव काय आहे? त्याने पुन्हा राधाला विचारले. इंद्रनील पटवर्धन. राधा पुन्हा बोलली. ओके. तुझ्या कॉलेजचे नाव काय आहे? त्याने पुन्हा विचारले. पटवर्धन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. हे बोलताच राधाच्या डोक्यात ट्यूब पेटली. ओ माय गॉड, म्हणजे श्रेया आणि वेदिका तुमच्या सिस्टर आहेत? यावर इंद्राने फक्त तिला स्माईल दिली. पुन्हा राधाला काहीतरी आठवले. सर, त्या दिवशी माझ्याबरोबर तुम्हीच होता का? हा प्रश्न विचारताच राधा थोडी अस्वस्थ झाली. पुन्हा तो क्षण डोळ्यासमोर उभा राहिला होता. इंद्राने आपली नजर खाली केली. त्यावरून राधाला जे समजायचे ते तिने समजून घेतले. तिला इंद्राचा राग आला. तुमची एंगेजमेंट आहे आणि तुम्ही असं अनोळखी मुलीबरोबर कसे काय वागू शकता? ती असे बोलताच इंद्राने आपली नजर पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे वळवली, परंतु त्यावर तो काहीच बोलला नाही. बोलणार तरी कसा? कारण त्यालाच या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते. मागून ऋचा आली आहे हे पाहून इंद्रा तिच्यापासून निघून गेला. ऋचा जवळ येताच राधा तिला घेऊन खाली चाललीच होती की तेवढ्यात हेअरस्टायलिस्ट त्यांच्या शेजारी येऊन उभा राहिली. मला श्रेया मॅडमनी पाठवले आहे. कुठे असतील त्या? चला आमच्याबरोबर, आम्ही घेऊन जातो तुम्हाला त्यांच्या रूममध्ये, असे म्हणून दोघी तिला श्रेयाच्या रूममध्ये घेऊन गेल्या. तोपर्यंत इंद्रा बाहेर जाऊन पोहोचला होता. इंद्रा बाहेर येऊन थांबला तर ब्राह्मण नुकतेच येऊन पोहोचले होते. ते स्टेजवरती एंगेजमेंटच्या पूजेची तयारी करत होते. साधारण 12:15 होत आल्या होत्या. सदाशिवराव इंद्राजवळ येऊन उभा राहिले. इंद्रा, शनाया आणि तिची फॅमिली अजून कशी काय आली नाही? एंगेजमेंटला आता फक्त 15च मिनिटे राहिले होते. इतक्या वेळ इंद्राला हे लक्षातच आले नव्हते की जिच्याशी एंगेजमेंट करतोय ती अजून पोहोचलीच नाही. इंद्राने शनायाला कॉल केला, परंतु तिने रिसीव केला नाही. डॅड, शनाया कॉल घेत नाही, तयारी करत असेल किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये असेल, असे म्हणून त्याने तिकडे दुर्लक्ष केले. सदाशिवरावांनी पुन्हा शनायाच्या वडिलांना फोन केला. त्यांनीही कॉल रिसीव केला नाही. सदाशिवरावांनी थोड्या वेळात रिटर्न करतील किंवा आपण थोड्याच वेळाने करू असा विचार करून पुन्हा पाहुण्यांशी बोलण्यात ते बिझी झाले. जगदीशराव बिझनेस पार्टनर्सना वेलकम करण्यात बिझी होते. थोड्याच वेळात घरातील सर्व मंडळी समोर केलेल्या अरेंजमेंटच्या इथे येऊन बसले. राधा आणि ऋचाही श्रेया आणि वेदिकाबरोबर येऊन बसल्या. इंद्रा जिथे उभा होता तिथून त्याला राधा स्पष्ट दिसत होते. राधा दिसताच तो अजून अस्वस्थ होत होता. हे असे का होत आहे हे त्याला समजत नव्हते. वैशालीताई मालतीताईंच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्याच शेजारी आजी बसल्या होत्या. मालती, अजून नवरीकडची मंडळी कशी आली नाहीत? आजी मालतीताईंना बोलल्या. ही कुठली वेळ झाली यायची? साखरपुड्याचा मुहूर्त 5 मिनिटावर आला आहे आणि ही मंडळी अजून पोचली नाहीत. आजी जरा रागातच बोलल्या. बघा एकदा कुठपर्यंत पोचले आहेत त्यांना विचारून, आजीने मालतीताईंना सांगितले. मालतीताईंनी लगेच आपला फोन हातात घेतला आणि शनायाच्या घरी फोन केला. या वेळेसही कोणीच कॉल रिसीव केला नाही. मालतीताईंच्या चेहऱ्यावरती आता टेन्शन दिसत होते. ते पाहून वैशालीताई त्यांच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. ताई, काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही अस्वस्थ दिसत आहात. शनायाकडची मंडळी कॉल घेत नाहीत, मालतीताई वैशालीताईंना हळूच म्हणाल्या. मालतीताईंनी इंद्राला, जगदीशरावांना आणि सदाशिवरावांना बोलवून घेतले. अहो, शनायाकडची मंडळी कॉल घेत नाहीत. नवरी मुलीला बोलवा. ब्राह्मणांचा आवाज कानावर आला आणि सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले. तर बघूया कशी होते एंगेजमेंट पुढील भागात. स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
असेच तुमचे भरभरून प्रेम मिळू देत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.